बातमी बुलढाण्यातून आणि ती सुद्धा शिवजयंतीच्या निमित्तानं होणाऱ्या उत्सवाची। शिवजयंतीच्या निमित्तानं होणाऱ्या उत्सवाच्यासाठी बुलढाण्यामध्ये विशेष तयारी करण्यात येते। पण या दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी पथसंचलन केलंय। खामगाव शहरामध्ये पोलिसांनी विशेष बंदोबस्त ठेवलाय आणि शिवजयंतीचं निमित्त करत कुणीही कोणत्याही प्रकारे कायदा सुव्यवस्था बिघडवणार नाही याची खबरदारी पोलीस घेताना दिसतात। राज्यभरामध्ये शिवजयंतीचा उत्सव शिगेला पोहोचलेला आहे आणि 19 फेब्रुवारीला मोठ्या थाटामाटात हा शिवजयंती सोहळा ठिकठिकाणी साजरा होणार आहे। त्याच पार्श्वभूमीवर कुठेतरी पोलीस यंत्रणा देखील ऍक्टिव्ह मोडवर आली आहे। बुलढाणा जिल्ह्यातील काही संवेदनशील ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त जो आहे तो उभा करण्यात आलेला आहे। आपल्यासोबत अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात आहेत। साहेब, काय नेमकं यावेळेस बंदोबस्त आहे? शिवजयंती उत्सव 19 फेब्रुवारीला 2025 या रोजी मोठ्या थाटामाटात आणि उत्सवात साजरा केला जातो आपल्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये। यामध्ये आमचं खामगाव शहर असेल आणि खामगाव तालुक्यातील काही महत्वाची गावं, त्याचप्रमाणे मलकापूर शहर, नांदुरा, जळगाव जामोद, शेगाव शहर या ठिकाणी मोठ्या मिरवणुका ह्या ठिकाणी निघत असतात आणि आम्ही या दरवर्षीप्रमाणे मोठा बंदोबस्त या ठिकाणी ठेवतो। त्यात दंगा काबू योजना आम्ही घेतलेल्या आहेत। लोकांना शांततेच्या मार्गाने सर्व धर्म समभावाच्या अपेक्षेने आपल्या मिरवणुका काढण्यासाठी त्यांना सगळ्यांना आवाहन केलेलं आहे। आमच्या सर्व संवेदनशील गावं जसं मलकापूर शहर असेल, खामगाव असेल, नांदुरा, जळगाव जामोद या ठिकाणी सीसीटीव्ही मिरवणूक मार्गावर निश्चितपणाने आहेत। मलकापूर आणि खामगाव या ठिकाणी आपण ड्रोनचाही वापर करणार आहोत। त्याचप्रमाणे खामगाव शहरमध्ये 150 पोलीस कर्मचारी आहेत, 120 होमगार्ड आहेत, SRPF प्लाटून आहे, RCP प्लाटून आहे। ड्रोन कॅमेरा असेल, सीसीटीव्ही असेल किंवा मग वेगवेगळे पोलिसांचे पथक असतील, या संपूर्ण शिवजयंतीच्या मिरवणुकांवर लक्ष ठेवून असतील। प्रफुल्ल खंडारे, जय महाराष्ट्र न्यूज, बुलढाणा।